परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 20 डिसेंबर शनिवार. आजचा विषय आहे देव तुमच्याबद्दल जे म्हणतो ते सांगा. एफिसकरास 3:20. आता आम्ही ज्याची मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा जो आम्हामध्ये कार्य करणारा सामर्थ्याचा प्रमाणे फार अधिक करण्यास समर्थ आहे. पास्टर क्रिस विचारतात, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यामध्ये सध्या शक्ती आहे? हो आहे. जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला असेल तर तुम्हाला देखील शक्ती मिळाली आहे. ती फक्त कोणतीही शक्ती नाही. आजारी लोकांना बरे करणे, धैर्याने बोलणे आणि दररोज विजयपणे जगणे ही देवाची शक्ती आहे. आमेन. काही लोक असे वाटते की माझ्याकडे कोणतीही शक्ती नाही, फक्त येशूकडे आहे असे म्हणणे नम्र वाटते, पण बायबल असे म्हणत नाही. येशू तुम्हाला शक्ती दिली आहे. लूक 10:11-19 मध्ये तो म्हणाला, मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवर शक्ती देतो. बायबलमधील संदेष्टा मिकाचा विचार करा. त्याने धैर्याने घोषित केले, खरोखर मी प्रभूच्या आत्म्याच्या शक्तीने भरलेलो आहो. हा अभिमान नाहीये, हे सत्य आहे. तुम्ही स्वतःबद्दल तेच बोललं पाहिजे. इतरांना आठवण करून देणे वाट पाहू नका. तुम्हाला ते स्वतः जाहीर करावं लागेल. जेव्हा तुम्ही देव तुमच्याबद्दल जे सांगतो ते बोलता, तेव्हा भीती नाहीशी होते, आजारपण पळून जाते आणि तुमचा विश्वास अधिक मजबूत होतो. प्रार्थना. मी देवाच्या आत्म्याने भरलेली आहे. मी आजारी लोकांना बरे करते, विजयत जगते आणि काहीही मला इजा करू शकत नाही. हालेलुया. धन्यवाद.